मालेगावमधले फूल उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत, कारण किमान दिवाळीला तरी फुलांना चांगला दर मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे। फूल उत्पादक शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत आहेत। अवकाळी पावसाच्या तडाख्यामध्ये फूल शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं होतं। दसऱ्यात सुद्धा फुलांना अवघा 20 ते 25 रुपये प्रति किलो इतकाच किरकोळ दर मिळाला होता। मात्र आता दिवाळीच्या तोंडावर तरी कष्टानं फुलवलेली फुलांच्या शेतीला चांगला दर मिळावा या अनुषंगानं आता शेतकरी अपेक्षा ठेवून आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी काही शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय, आपण पाहूया। सतत आसमानी नाही तर सुलतानीच्या संकटांनी शेतकरी हा झुंजत आलेला आहे आणि आज आपण आलो आहोत नाशिकच्या या चांदवड परिसरात आणि ही आपण फुलांची शेती बघू शकतो। मात्र या परिसरात अवकाळी पावसामुळे गेल्या दसऱ्याच्या चांगल्या सणी सुद्धा शेतकऱ्याला या फुलांच्या शेतीचा फटका बसला होता। मात्र आता कुठेतरी एक चांगला फुलांची जी शेती आहे ही बहरलेली आहे आणि या येत्या दिवाळी या चांगल्या सणाला शेतकऱ्याला एक चांगला भाव मिळावा ही सुद्धा शेतकऱ्याची आता अपेक्षा आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। ते कसं झालं, दसऱ्याचे आमच्या थोड्या नुकसानी झाल्या त्याच्यामुळे 20-25 रुपये भाव भेटला आम्हाला। पण आता अपेक्षा आहे का बाबा या लक्ष्मीपूजनचे तरी आम्हाला थोडं रेट व्यवस्थित भेटावं असं। एकंदरीत आपण बघितलं असेल की एक चांगल्या शेतीला सुद्धा आता कुठेतरी एक भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे। विशाल मोरे, लोकशाही न्यूज, चांदवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।